30 जण आलेले आहेत. हां, आज बुधवार, आमलकी एकादशी, 20 मार्च. सगळ्यांना एकादशीच्या शुभेच्छा. पहाटे मी विचार करत होते की आपण सगळ्यांनी पठण घेऊया का, पण त्या पठणाला वेळ जातो आणि त्याची कल्पना अगोदर द्यायला पाहिजे होती. तर सगळ्यांच्या साधनेला, गीता पठणासाठी शुभेच्छा देते. आणि आज आपण 9व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. 14वा अध्याय गती घेतोय. सत्व रजतमाची वैशिष्ट्ये आपण समजून घेतो आहोत. काल 7वा आणि 8वा श्लोक रज आणि तमाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते पाहिलेलं आहे की रजोगुण हा इच्छा आणि आसक्ती यामधून निर्माण झालेला असतो आणि तमोगुण हा अज्ञानातून निर्माण होतो, तो मोहित करणारा असतो असं तू समजून घे आणि त्याच्याद्वारे तो जीवात्म्याला बद्ध करतो. आता अजून काही खरं म्हणजे तमोगुणाची काही वैशिष्ट्य खूप आहेत, पुढच्याही श्लोकांमध्ये पुन्हा येणार आहे, तेव्हा ओघानं आपण बोलत राहूया. आता सुख, कर्म आणि प्रमाद यामध्ये तिन्ही गुणांमुळं जीवात्म्याचं संलग्न होणं, म्हणजे जीवात्मा कसा गुंतत जातो. वास्तविक आत्मा हा देहापेक्षा पूर्ण भिन्न स्वरूपाचा आहे, सगळं वेगळं आहे, पण तरीसुद्धा तो कसा गुंतत जातो ते आता 9व्या श्लोकात सांगतायत. सत्वम सुखे, नाही प्रार्थना राहिली. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. आता करन्यास, हृदयादिन्यास सगळे आपण केले असतील, सगळ्यांना माहिती झालेले आहेत. फक्त आपण एखादा श्लोक गीता महात्म्याचा म्हणूया. ओम. सगळे माझ्याबरोबर आपापल्या ठिकाणी म्हणत राहा. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. या गीतारूपी अमृताचा आपण आस्वाद घेत आहोत, भाग्यवान आहोत. गेली 4 वर्ष हे अध्ययन, अध्यापन सगळं चालू आहे आणि त्यामुळं आपल्या मनाला एक शांती मिळते, समाधान मिळतं. आता हा सत्वगुण काय करतो ते आपण आज पुन्हा पाहणार आहोत. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. छोटे छोटे संधी आहेत. ज्ञानम आवृत्य म्हणजे ज्ञानाला आवरण घालून, तमहा म्हणजे तमोगुण, संजयती उत, संजयती म्हणजे आसक्त करतो. कोणता कोणता गुण कशा कशाला आसक्त करतो, कशामध्ये रमतो
ते आता पुन्हा एकदा थोडक्यात तिन्ही गुणांचं सांगतायत की सत्वम सुखे संजयती. संजयती म्हणले, संजयती म्हणजेच आसक्त करतो. म्हणजे सत्वगुण हा सुखामध्ये आसक्त करतो. रज हा कर्मणी, जे लोक खूप कर्मशील असतात, कर्मवान असतात, ते रजोगुणी असतात. अर्थात कर्म करणं हे तर भगवंतांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळं रजोगुण हा कर्मामध्ये आसक्त करतो. आणि तम हा तू म्हणजे परंतु तमोगुण हा ज्ञानम आवृत्य, म्हणजे ज्ञानाला आवरण घालतो, झाकून टाकतो. आणि प्रमादे उत्संजयती, आणि प्रमादामध्ये तो आसक्त करतो. जसं एखाद वेळेला सूर्यावर एक ढगाचं आवरण येतं आणि म्हणून तो सूर्य झाकला जातो, तसं ज्ञानाला झाकून टाकतो हो तमोगुण. आणि मग आपल्या हातून एक एक प्रमाद घडत राहतात. त्यावेळेला समजायचं, आपण म्हणतो सुद्धा बघा, आज काय झाले मला काही माहिती नाही, सगळं चुकतच जाते, काहीतरी अडथळेच येत आहेत. त्याचं कारण आहे की ते आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये या तमोगुणानं सगळं ज्ञान झाकून टाकलेलं असतं. म्हणून ह्या तीनही गोष्टींना कशा कशामुळं झाकलं जातं ते छान सांगितलेलं आहे. काल परवाही पाहिलं होतं आपण, समश्लोकी बघू आणि मग त्याच्यावरचं विवरण बघूया. की सत्वगुण हा सुखामध्ये रमायला लागतो. एकदा सत्वगुणाचा चांगला विकास झाला की सगळ्या चांगल्या गोष्टी घडत राहतात. बघा आता आपण सारखे मनात रमलेलो आहोत. मनाच्या श्लोकात, दासबोधामध्ये, भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये असं सगळं आध्यात्मिक चिंतन चाललेलं आहे. कोणी भागवत वाचत आहे, कोणी लिखाण काम करत आहे. तर त्यामुळे एक मन असं शांत आणि सुखी होत राहतं. पण त्या सुखामध्ये सुद्धा माणूस जास्त रमायला लागतो, संलग्न होतो. आणि मग संलग्न झाला की तो सत्वगुणसुद्धा बंधनात टाकतो. वास्तविक सत्वाचा आविष्कार होणं हे चांगली गोष्ट आहे. त्याच्या उलट रजोगुण काय करतो? रजोगुण हा कर्मामध्येच आसक्त करतो. आणि मग काही लोकांना बघा सतत कामात राहायला आवडतं. काही जण म्हणतात, भगवंतांनीच सांगितलेलं आहे की न जातू, म्हणजे एक क्षणभर सुद्धा मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही, असं खरं सांगितलेलं आहे. आणि काही जण असे अगदी पक्के कर्मयोगी असतात. आता मी कालच गाडगेबाबांचं चरित्र आणलेलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून होते, म्हणजे ज्यांच्या संस्थेमध्ये आम्हाला शिकायला मिळालं. अशा मोठ्या लोकांनी मोठी कर्म केलेली आहेत आणि ते कर्मामध्येच गुंतलेले होते. म्हणजे रजोगुण हा वाईट नाही आहे, कर्मामध्ये मग्न ठेवतो. पण मग अतिरेक झाला की माणसाला सत्वाकडे जावंसं वाटत नाही. त्या कर्मातच मनुष्य लिडबिडून राहतो किंवा गुंतून राहतो. आणि तमोगुण मात्र प्रमादामध्ये माणसाला आसक्त करतो, असं म्हटलेलं आहे. आता आपण समश्लोकी बघूया. सुखात घालिते सत्व, रजकर्मात घालिते, ज्ञान झाकून संपूर्ण, दुर्लक्षी घालिते तम. आपलं दुर्लक्ष होतं सगळं तमोगुणामुळं. म्हणून मागे बघा एक कथा आहे त्याच्यावर, पण हे आधी सांगते मग सांगते. कथा म्हणजे घडलेला प्रसंग आहे. जीवासी हा सत्व सुखात बांधी, तैसाची कर्मी रज हा निरोधी. कर्मामध्ये निरोध करतो. आच्छादुनी ज्ञान प्रसाद गेही, आच्छादुनी ज्ञान प्रमाद गेही. प्रमाद चुका. गोवी असंगातम पूर्ण पाही. तो असंगामध्ये गोवतो, आपल्याला वाईट ह्याच्यात गोवतो. सत्वा हे असं काशीनाथ स्वामींनी सांगितलं होतं. आता आठल्ले म्हणतात, सत्वामुळे सौख्य मिळे अपार, तैसा रजापासून कर्मभार, वेष्टुनिया ज्ञान सदैव पाहे, निर्मी प्रमादातम अर्जुन आहे. हे सगळं प्रमादाला निर्माण करणारा हा तमोगुण आहे रे अर्जुना, तू लक्षात ठेव. थत्ते म्हणतात, असे सत्व हा सौख्य उत्पन्न करता, रजोगुण कर्मात आसक्ती दाता.
तमे सर्वथा ज्ञान झाकून जाते, तयाने प्रमादास प्राबल्य येते. काही जण सतत चुका करतात, सतत सांड मांड सगळं नष्ट होणं, खराब होणं. आता देशपांडे म्हणतात, सत्वगुण उपजवी लालसा सुखाची, सत्वगुण उपजवी लालसा सुखाची, देत आसक्ती रजगुण क्रियेची, देत आसक्ती रजोगुण क्रियेची आसक्ती देतो रजोगुण. ज्ञान झाकवी बा शक्ती ही तमाची, ज्ञान झाकवी बा शक्ती ही तमाची, देई आसक्ती पहा प्रमादाची, देई आसक्ती पहा प्रमादाची. आता असा हा सत्वगुण रजोगुण आपल्याला कशा कशात कोण कोण गुंतवून ठेवतं ते सांगितले. शंकराचार्य म्हणतात की अरे भारता, रजोगुण हे सत्वगुण हा सुखामध्ये नियुक्त करतो आणि रजोगुण कर्मामध्ये नियुक्त करतो. त्याचप्रमाणे तमोगुण सत्वगुणाच्या योगानं उत्पन्न होणाऱ्या विवेक ज्ञान या सगळ्यांना आच्छादन करतो आणि प्रमादामध्ये नियुक्त करतो, म्हणजे वाईट ठिकाणी नियुक्त करतो. प्राप्त कर्म न करणं याला प्रमाद म्हणतात. मला जे नेमून दिलेलं काम आहे, माझ्या नशीब म्हणजे जन्मापासून जे मला स्वभावज कर्म असंही म्हटलं जातं ना, की जन्मापासून आलेलं आहे कर्म, पण त्याच्याकडं टाळाटाळ करायची, दुसऱ्यांकडेच उद्योग करत बसायचे, याला प्रमाद असं म्हटलेलं आहे. तर असे प्रमाद करणं हे तमोगुणाचं लक्षण आहे. आता काही लोक काय करतात, काही लोक उगाच दुसऱ्यांना त्रास देतात, ते सगळं तमोगुणाचं कर्म आहे बघा. पण छान आपण जर चांगली कर्म करत राहिलो तर आपल्याला सुख वाटतं, सुखावतो मनुष्य. मग कधी कधी असा मंद वारासुद्धा आपल्याला सुख देतो, पाण्यावरच्या लाटासुद्धा सुख देतात, सुखद लहरी छान वाटतात आणि जीवाकडून चांगले संकल्प केले जातात आणि चांगली कर्म घडत असतात. मग हळूहळू मान सन्मान ऐश्वर्य मिळायला लागतं आणि ते प्राप्त झाले की सौख्याचा अनुभव येतो आणि मग माणसाला स्वस्वरूपाचं पुन्हा विस्मरण व्हायला लागतं. सत्वगुण वाढला की आपली स्वरूपाकडे वाटचाल व्हायला पाहिजे, आत्माराम आपल्याला भेटला पाहिजे, तो दिसला पाहिजे. पण पुन्हा या मान मराव तप सौख्यामध्ये मनुष्य रमायला लागतो आणि त्यामुळं सत्वाचा सुद्धा बंधनात पडायला तो कारणीभूत. किंवा आता रजोगुण म्हणजे मी आता म्हटलं तसं सगळे छान छान खायचं प्यायचं लिहायचं, त्याला एन्जॉय करायचं म्हणतात. आता तो रजोगुण माणसाला साध्या लाटा नाही आवडणार, अशा खडकावर आदळून आपल्या अंगावर पाणी जसं जोरानं शिडकावा पडतो, अंगावर असे रोमांच येतात, तशा त्या लाटा आवडत असतात. मग काही जण तर पैसे लावून खेळ खेळतात, भरपूर पैसा मिळवतात. अशा सगळ्या गोष्टी किंवा सतत कुठल्या तरी कार्यात मग्न राहून त्याच्यातून आपल्याला किती अधिक पैसा मिळेल. काही लोक बघा रेग्युलर ड्युटीपेक्षा ओव्हरटाईम करायला उत्सुक असतात. ओव्हरटाईम रात्र जागायचं, ते सगळं करायचं. पण अतिरेक झाला तर तमोगुणाचा काय होतो, तमोगुणामुळं आपल्याला काय होतं ते सांगतात. की प्रचंड जर वादळ आलं समुद्रामध्ये, सोसाट्याचा वारा व्हायला लागला तर नावा बुडून जातात, किनाऱ्यावरची झाडं कोसळतात. हे जसं व्यवहारामध्ये होतं तमोगुण वाढला की, तसं माणसांच्या मध्ये लोक काय करतात, एकमेकाला त्रास द्यायला लागतात. काही लोक सरळ जाणारे असतात, तर त्यांना डिवचणं, त्यांना त्रास देणं, एखाद्या लहान मुलांना दमबाजी करणं. काही लोक बघा एक अशीच करत असतात, दुसऱ्यांवर अशी कुरघोडी करायची. किंवा रस्त्यानं जाणारे बघा सरपटणारे पक्षी असतात, प्राणी असतात, त्यांना डिवसायचं, काडीने टोचायचं, मारायचं, दगड मारायचे. काही बघा अगदी रस्त्यानं जाणारी कुत्री, कशासाठी दगड मारायचं, ते बिचारे आपल्याला काही करत नसतात. तर असं जे आहे हे सगळं तमोगुणाचं आणि या प्रत्येक गुणाचं वैशिष्ट्य आहे. तमोगुणाचा एक अतिरेक झाला, सगळेच तमोगुणी एकत्रित जमतात
आळशी असतात, फक्त त्यांना झोपायला आवडत असतं. मग एका माणसाने, जरा शहाण्या माणसाने, त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं की यांची निदान झोप कमी व्हावी काहीतरी. तर म्हणे चला मी तुमची आता परीक्षा घेतो, बघूया तुम्ही जास्तीत जास्त कोण झोपतो, आणि काही अडचण आली तरीसुद्धा तुम्ही अजिबात उठणार नाही, त्याला पहिला नंबर देणार म्हणे, त्याला बक्षीस देणार. असे 40-50 आळशी लोक, झोपाळू लोक एका रिकाम्या घरामध्ये आणले. आणि अजून ते बांधकाम चालू असेल किंवा रिकामी जागा होती, जुनी असेल, लाकडी त्याच्यात पूर्वी असायची बघा, दारं खिडक्या सगळं. आणि त्या माणसाने काय केलं, आणि मोकळी होती, म्हणजे दारं अशी बंद नव्हती, मोकळीच होती. त्या घराला लावून दिली आग, की ह्या आळशी माणसांचा आळशीपणा किती वाढतो, कितीपर्यंत ते सहन करतात ते बघण्यासाठी. आता बघा, जरा जरी हाय आली तरी माणूस लगेच ताडकन उठतो की नाही, पण हे आळशी लोक इकडच्या कुशीवर तिकडं असं तसं करत बसतात. अगदी त्यांच्या जवळ हाय येते, मग त्याच्यातले जे काही 10-20% असतील ते पटकन उठतात आणि पळायला लागतात. पुन्हा काही जण त्यांच्या कपड्यापर्यंत हाय आली, कपड्यांना जेव्हा इजा व्हायला लागली, जळायला लागले, तेव्हा काही जण उठतात आणि धावत सुटतात. काही जण कपडे तर जळायला लागलेच, पण केस जळायला लागले, दाढी मिशा व्हायला लागल्या, बायकांच्या वेण्याही झाल्या, जळून गेल्या, तेव्हा ते पळून बाहेर गेले. म्हणजे अगदी जीवाशी जेव्हा दुखणं आलं, संकट आलं तेव्हा. आणि काही मात्र निम्म अंग होरपळलं तरीसुद्धा त्यातनं बाहेर पडणार. का तर कोणी सांगितलंय की तरीसुद्धा जो कोणी उठणार नाही त्याला पहिला नंबर मिळेल. म्हणजे त्या तमोगुणाचा अगदी उच्चांक गाठणारे असेही काही लोक असतात, आणि जीवानिशी ते बिचारे जातात. तर इतकाही अतिरेक करू नये तमोगुणाचा किंवा कुठल्याच गुणाचा, हे एवढंच मला याच्या ठिकाणी सांगायचे. आणि अर्जुनाला ही लक्षणं का सांगतायत, की आता त्यानं, आपण 14व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत, त्यानं रजोगुणाकडे थोडं प्रवृत्त व्हायला पाहिजे, पण कर्तव्य कर्म करत असताना सत्वगुणाचा आविष्कार करून आपलं कर्म करायला पाहिजे. कुठलीही अपेक्षा ठेवायला नको, त्यानं त्याच्या सुखात रमायला नको, हे सांगण्यासाठी आता हा सगळा प्रपंच भगवंत हा करतायत, की गुणातीत व्हायचे तुला, आणि गुणातीत झालास की मग आपलं आपलं कर्म छान करशील, असा यांचा उद्देश आहे. आता 10वा श्लोक बघा, की दुसऱ्या गुणांना दाबून एखादा गुण वाढतो. आता हा रजोगुण काय करतो बघा, एकूणच या 3 गुणांचं काय आहे बरं का, मागही आपला झालाय विषय, की 3 गुण त्याच्यातला वरचढ कोण ठरतो आणि दुसऱ्यांना नामोहरम करतो, तो कसा करतो ते आता पुढच्या श्लोकात सांगितलं. व्यवहारात सुद्धा असंच घडतं की नाही. घरात जर 3 मुलं असतील तर, किंवा वर्गामध्ये 3 मित्र असतील, तर एक जर असतो शक्तिमान, तो इतरांना कसा दबाव आणतो आणि स्वतःचंच खरं करतो, किंवा जो हुशार असतो तो इतरांना मागे टाकतो आणि एकटा पुढे जातो, मग दोघं थोडे मागे जातात. तसंच आता काय होतं बघूया. रजस्तमश्चाभिभूय रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. एकदाच क्रियापद वापरलेलं आहे, की अभिभूय भवति. आता अभिभूयचा अर्थ समजून घ्यायचा, पराभूत हो. सत्व रजस्तमहाच संधी आहे, रजहा तमहाच अभिभूय. अभिभूय म्हणजे दडपून, पराभूत करून. कुणाला? रजहाच तमहाच. अरे भारता, अरे अर्जुना, रजोगुणाला आणि तमोगुणाला अभिभूत करून किंवा पराभूत करून, दडपून, सत्वम, सत्व काय करतो? वाढतो. सत्वम भवती, सत्वगुणाचा जास्त विकास होतो. म्हणजे एकेकाला एक एक जण दडपतो. रजहा तहा
तमहाच अभिभूय सत्वं भवति. रजतमाला खाली दडपून सत्व वर येतो म्हणजे मोठा होतो. पुढं म्हणलंय रजहा म्हणजे रजोगुण, सत्वम तमहाच एव अभिभूय. रजोगुण काय करतो? सत्वम म्हणजे सत्वाला, तमम तमहाच आणि तमाला खाली दडपतो आणि स्वतः श्रेष्ठ होतो. आणि पुढं म्हणले तमहा सत्वम रजस्तथा. आणि तमोगुण पहिला जो शब्द आहे तो त्याचा कर्ता आहे आणि दुसरे जे अनुस्वार आहेत ते त्याचे कर्म आहेत. तर तमहा म्हणजे तमोगुण काय करतो? सत्वम रजहा तथा, सत्वाला आणि रजाला दडपून टाकतो आणि तमोगुण श्रेष्ठ होतो. म्हणजे कुणाचं तरी प्राधान्य होतं आणि दुसरे दोघं जण दडपले जातात किंवा फ्लॅट होतात. आपल्या भाषेत फ्लॅट होतात, सरळ आडवे पडले जातात. म्हणजेच रजोगुण आणि तमोगुणाला खाली दडपून सत्वगुण वाढतो, सत्वगुण आणि तमोगुणाला दडपून रजोगुण वाढतो आणि सत्व आणि रजाला दडपून तमोगुण वाढीला लागतो. असं साधं गणित आहे, त्यात काही न कळण्याजोगं नाही आहे. आणि हे व्यवहारात आपल्याला असे दिसतात की एखाद्याकडे सत्वगुणाचा विकास झाला की आपोआप त्याचे रजोगुण म्हणजे तो अतिवटव हे करत असेल, वळवळ करत असेल, धडपड करत असेल, ती त्याची शांत व्हायला लागते. कुणाचं वाईट मनात विचार येत असतील तर ते सगळे त्याचे कमी होऊन जातात आणि फक्त सत्वगुणाचा विकास होतो. त्याच्या उलट ज्याच्या ठिकाणी रजोगुण वाढतो तो कर्तबगार, कर्तबशील, कर्तव्याभिमुख, म्हणजे हे झालं की ते झालं की जे तो करत राहतो आणि त्याचा सत्वगुण दडपला जातो, तमोगुणही दडपला जातो. आणि त्या दोघांनाही सत्व आणि रजाला दडपून तम जेव्हा डोकं वर काढतो तेव्हा सत्वाचं तर नावही राहत नाही आणि रजोगुण आत्ता म्हटलं तसं कामही करायला तो प्रवृत्त होत नाही. फक्त दुसऱ्याच्या खोड्या काढणं, दुसऱ्याला त्रास देणं एवढंच हा तमोगुण करायला लागतो. म्हणजे प्रत्येकाचं वर्चस्व झाल्यावर तो इतर दोघांना कसा नामोहरम करतो हे छान इथं सांगितलेलं आहे आणि अगदी गणिती पद्धतीनं सांगितलं. अन्य दोघास जिंकूनी तिसरे करीते बळ, हा कॉमन एक सिद्धांत सांगितला की इतर दोघा. छान आहे, विनोबांची पद्धत एकदम छान आहे की तुमच्या डोक्यात पटकन टाकून दिलं त्याने. अन्य दोघास जिंकूनी तिसरे करीते बळ, असे चढे कधी सत्व कधी रज कधी तम. इतकं सांगत बसण्यापेक्षा त्यांनी 2 ओळीत सांगून टाकलं की असे घडे, कधी कधी असं घडतं. असे चढे कधी सत्व, अहो कधी सत्व चढणार आहे, कधी रज चढणार आहे, कधी तम. म्हणजे दोघांना जिंकून एक जण स्वतः बलवान होतो, त्याचं बळ वाढतं. असे एक छान विधान त्यांनी केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रजत मास सोडोनी ये वाढोनी सत्वांशू, तम मोडी रजसत्वा स्वकर्तृत्वा दर्शवी. तमसत्व नुरे जेव्हा रज तेव्हा विस्तारे, एका उंची दोन्ही खाचे हे तुकयाचे सुशब्दी. म्हणजे एक उंचावर असणार आणि दोघं खाचेमध्ये असणार, म्हणजे खाली असणार, असं हे तुकयाचे शब्द आहेत असं म्हणतात. वामन पंडित म्हणतात, मोडुनिया रजतमा प्रबळे सत्व भारता, रजसत्वतमा मोडी तमसत्व रजातसे. तेच त्यांनी सगळ्यांचं वर्णन केलं. आता नातू म्हणतात, मोडोनिया रजतमो गुण पौरुषाते, मोडूनिया रजतमो गुण पौरुषाते,
गा भारता सबल सत्वची एक होते. गा म्हणजे अगा अगा अरे बाप अशा अर्थी गा म्हणले. गा म्हणजे गाणं म्हण असं नाही. गा भारता सबल सत्वची एक होते. हाणोनी तेवी तम सत्वरजांसी पाडी. हाणोनी तेवी तेवी म्हणजे त्याप्रमाणे तम सत्वरजांसी पाडी. नारायणोक्त रजसत्व तमांसी मोडी. नारायणानं जे 3 गुण सांगितलेले आहेत हे एकमेकाला असे मोडत असतात किंवा धोक्यात आणत असतात, स्वतःचं वर्चस्व करत असतात. रजाते तमाते अशा या गुणाते. मराठी म्हणतात, छान आहे बघा. रजाते तमाते अशा या गुणाते. पहा सत्व जिंकी यशा मेळवीते. हा सत्वगुण काय करतो तर यांना जिंकून टाकतो आणि मला स्वतःला यश मिळवतो. रजोगुण सत्वा तमाते ही जिंकी. रजोगुण सत्वा तमाते ही जिंकी. तमोगुण सत्वा रजाते ही झाकी. हा झाकूनच टाकतो. तमोगुण सत्वा रजाते ही झाकी. इतका तो वर्चस्व करतो. तर डॉक्टर निंबकर म्हणतात, रजाला तमाला हरी सत्व केव्हा. तमा आणि सत्वा रजाग्रासी केव्हा. रजा सत्व केव्हा तमे ग्रस्त होती. स्वसत्ता तिघे स्थापण्याला झटीती. हे तिघही स्वतःची सत्ता स्थापन करण्यासाठी झटत असतात. प्रत्येकजण जीवो जीवस्य जीवनम आपण पाहतो. हल्लीच्या काळात तर माणसांचं काय विचारू नका. बिल्डर किंवा हे जे असतात ना व्यवसाय करणारे जमिनींचे, माझ्याकडनं पैसे घ्यायचे, माझ्यावर नाव करून देतो म्हणायचे. माझ्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त पैसे घ्यायचे. एकच प्लॉट, एकच जागा 10-10 जणांकडनं पैसे घ्यायचे आणि नंतर निघून जायचं. हा सगळा खेळ चाललेला असतो. एकावर एक असे कुरघोडी करत असतात. किंवा जीवो जीवस्य जीवनम पाहतो आपण की छोटा मास्याला मोठा मासा गिळून टाकतो. तेच सगळीकडे दिसते. तसे हे तिघही एकमेकांवर वरचढ होण्यासाठी प्रयत्न करत असतात. शंकराचार्य काय म्हणतात की अरे भारता, रजोगुण आणि तमोगुण या दोघांना पराभूत करून जेव्हा सत्वगुण उत्पन्न होतो किंवा वाढतो तेव्हा आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊन सत्वगुण आपलं कार्य, ज्ञान आणि सुखाचा आरंभ करतो. त्याचप्रमाणे सत्वगुण आणि तमोगुण या दोघांवर विजय संपादन करून जेव्हा रजोगुण वाढतो ना तेव्हा कर्म, तृष्णा वगैरेंच्या योगानं आपलं कार्य करण्यास प्रारंभ करतो. आपली आपली कामं करायला लागतात. आणि सत्वगुण आणि रजोगुण यांना पराभूत करून तमनामक गुण वृद्धिंगत होतो. तेव्हा तो ज्ञानाला झाकून टाकतो आणि आपल्या कार्याला आरंभ करतो. त्याच्यासाठी एक असं वाक्य दिलेलं आहे, यदा यो गुण उद्भूतो भवती तदा तस्य किं लिंगम इति उच्यते. आता प्रत्येक गुणाचं काय करतो ते सांगितलं, पण त्याचं लक्षण काय असतं ते पुढच्या श्लोकामध्ये 11व्या श्लोकामध्ये सांगणार आहे की कशावरनं ओळखायचा. सत्वगुण वाढलेला आहे का तमोगुण वाढलेला आहे का रजोगुण वाढलेला आहे हे कशावरून समजायचं. तर सत्वगुण वाढल्यानंतर काय होतं ते आता पुढं बघायचं. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्यमित्युत. सर्वद्वारेषु म्हणजे सर्व द्वारांमध्ये. आपल्या देहाला 9 द्वार आहेत म्हटलं जातं की अंतःकरण आणि इंद्रिय वगैरे. तर नवद्वारेषु आहे की नाही, पुरे देही. तसं आता सर्वद्वारेषु म्हणजे जेवढी देहाला द्वारं आहेत त्या सर्व द्वारांमध्ये म्हणजे अंतःकरण आणि इंद्रियांमध्ये प्रकाश हा उपजायते, प्रकाश निर्माण होतो म्हणजे चैतन्य निर्माण होतं.
ज्ञान निर्माण होतं, विवेकशक्ती उत्पन्न होते, म्हणून उपजायते म्हणजे उत्पन्न होते. म्हणजे सगळ्या देहामध्ये ज्यावेळी चैतन्य निर्माण होतं, विवेकशक्ती उत्पन्न होते आणि ज्ञानम यदा तदा विद्यात, इथे छोटासा संधी आहे, विद्यात विवृद्धम सत्वम इति उत, एवढे छोटे 2 ठिकाणी संधी आहेत. ज्ञानम यदा विवृद्धम, त्यावेळेला ज्ञान उत्पन्न होतं, उपजायते. आणि तदा म्हणजे त्यावेळी, इति विद्यात असं समजावं, असं जाणावं. उत हा शब्द जर असं म्हणतो ना, मला असं म्हणायचं आहे की जो शब्द वापरतो त्याच्यासाठी उत शब्द संस्कृतमध्ये असतो. तर इति विद्यात उत म्हणजे असं जाणावं की, काय जाणावं? सत्वम विवृद्धम, सत्वम इति उत विवृद्धम, सत्वम म्हणजे सत्वगुण. असं ज्या वेळेला वाटेल, सगळी विवेकशक्ती उत्पन्न झालेली आहे, आपल्या शरीरामध्ये चैतन्य चांगलं आहे, त्यावेळेला समजावं की आपल्याला सत्वगुणाची वृद्धी झालेली आहे, सत्वगुण वाढलेला आहे. बघा, एक जोश असतो आपल्या देहामध्ये, आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये असं एक चैतन्य वाटतं. कधी कधी असं डलनेस वाटतं. डलनेस म्हणलं की तमोगुण. पण उत्साह जर असेल, चैतन्य वाटत असेल आणि विवेक आपला जर सतत जागा असेल, तर समजायचं की माझा सत्वगुण वाढलेला आहे, सत्वगुण वाढायला लागत आहे, हे लक्षात घ्यायचे. सर्व द्वारेषु म्हणजे देहात सगळ्या बाजूनी, सगळ्या द्वारांमधून आपली इंद्रिय, आता बघा 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ती 5ही ज्ञानेंद्रिय चांगली कर्मशील असतील, अगदी अलर्ट असतील, तर सत्वगुण आहे. कुठल्या तरी इंद्रियाला जर काही बाधा आली तर सत्वगुण हळूहळू कमी होतो. आणि अंतःकरण, आपलं मन असं उत्साही असतं ना, कधी कधी बघा असं वाटतं काही करू नये, उत्साह गेलाय सगळा, तिथं सत्वगुण नसणार. पण एकदम चैतन्य असेल, उत्साह असेल, त्यावेळेला आपल्या ठिकाणी सत्वगुण वाढलाय असं समजावं. याच्या ओळ्या होतील. प्रज्ञेचा इंद्रियद्वारा प्रकाश सगळीकडे, प्रज्ञेचा इंद्रियद्वारा प्रकाश सगळीकडे. आत्ता मगाशी एक उदाहरण वाचलं की इतकं तेज आलं त्या व्यक्तीच्या ह्याच्यावर, सगळा प्रकाश पडला सगळीकडे, सगळीकडे प्रकाश पडायला लागला. ज्ञानदेवांचं तसंच उदाहरण आहे, विवेकानंदांचं आहे, सगळे जे संत आहेत की त्यांच्या त्या सत्वाचा तेज एवढं सगळीकडे प्रकाशमान होतं. तसं इथं सांगतायत की प्रज्ञेचा इंद्रियद्वारा प्रकाश सगळीकडे, देहात पसरे तेव्हा जाणावे सत्व वाढले. तेव्हा ओळखायचं की आता सत्व वाढलेलं आहे आणि आपल्या देहातही तो पसरला जेव्हा जातो, हा सगळा प्रज्ञेचा प्रकाश. प्रज्ञा ही इंद्रियालाही तेजस्वी करते, देहालाही करते. तर मग अशी वाचलं बघा छान कुठंतरी की इतकं तेज पसरलेलं होतं त्या व्यक्तीचं, लोक आश्चर्यच करत राहिले. हा सगळा सत्वाचा परिणाम असतो. सर्वदेही ही इंद्रियी रविजयी प्रतिबिंबे, आणि जेव्हा ज्ञान तेव्हा जाणे सत्वा वाहाड. तुका म्हणे देव मन ते अधीन सत्याच्या. देवासारखं त्याचं मन असतं आणि ते सगळ्यांच्या अधीन असतं. कशाच्या? सत्याच्या. सत्याशिवाय तर दुसरा कशाचाही विचार करत नाही. मुक्तेश्वर म्हणतात, सर्वेंद्रियी शरीरी प्रकाश ज्ञान होय जरी, सर्वेंद्रियी शरीरी प्रकाशमान होई जरी,
सत्वगुण वाढे तरी असे होतसे, सत्वगुण वाढे तरी असे होतसे. वामन पंडित म्हणतात, सर्वेंद्रिया ते देहिया प्रतिती बरवी जयी, आणि जेव्हा ज्ञान तेव्हा जाणावे सत्व वाढले. ओळखावं की आता सत्व वाढलेलं आहे. थोडक्यात सांगते आता. शंकराचार्य म्हणतात की ज्यावेळी शरीराच्या सर्व द्वारांमध्ये आत्म्याच्या प्राप्तीसाठी सगळी इंद्रिय जी आहेत, कान वगैरे, त्याच्यामध्ये प्रकाश उत्पन्न होतो, चैतन्य उत्पन्न होतो. म्हणजे अंतःकरण म्हणजेच बुद्धीची वृत्ती, या ठिकाणी प्रकाश असं म्हटलं. तेच ज्ञान आहे. आणि ज्ञान नामक प्रकाश हा शरीरातल्या सगळ्या द्वारांमध्ये पसरतो. आणि या ज्ञानाचं प्रकाशरूप चिन्ह माणसांनी लक्षात ठेवायचं. सगळीकडे तेज, सगळीकडे प्रकाश असा त्या ठिकाणी पसरतो. आणि त्यावेळेला आपण समजायचं की हा सत्वगुण वाढलेला आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.